ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या वसई तालुक्यातल्या आगाशी गावामध्ये मी आहे आणि या आगाशी गावातलं म्हणजे वसई तालुक्यातलं सर्वात अगोदरचं पहिलं वाचनालय हे आगाशी सार्वजनिक वाचनालय आहे। या ठिकाणी जवळपास 150 वर्षापासूनची पुस्तकं या ठिकाणी आहेत आणि खूप अशी जुनी आणि मौल्यवान ग्रंथसंपदा या ठिकाणी आहे। आणि ही वाचनाची जी परंपरा आहे ती स्वातंत्र्यपूर्व काळापासून या ठिकाणी आहे। या वाचनालयामध्ये खूप जुने जुने संदर्भ असलेले ग्रंथ या ठिकाणी आहेत आणि ह्या समृद्ध वारसा वाचकांना लाभावा यासाठी ग्रंथालयाने पुस्तक प्रदर्शनाचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या निमित्ताने आपण या ठिकाणी आलेलो आहोत। या वाचनालयाचे अध्यक्ष आपल्या सोबत आहेत। सर नमस्कार। नमस्कार मध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार नमस्कार। काय सांगाल ही या वाचनालयाच्या इतिहासाबद्दल काय सांगाल? सार्वजनिक वाचनालय आगाशी हे जे आपलं वाचनालय आहे त्याची स्थापना 1914 साली गुढीपाडव्याच्या दिवशी झाली। त्याच्यानंतर अव्याहतपणे गेली 110 वर्ष आपलं वाचनालय काम करते आणि आज मितीला आपल्याकडे 25,600 इतके ग्रंथ आहेत। तर इतका मोठा ग्रंथसाठा आणि समृद्ध ग्रंथसाठा आपल्याकडे आज उपलब्ध आहे। आपण बघू शकाल की जसं आपण मगाशी म्हणालात की 1900 काळाच्या आधीपासूनची किंवा 1870 पासूनची जी काही पुस्तकं आपल्याकडे आहेत आणि त्याच्यातली अनेक पुस्तकं आता आउट ऑफ सर्क्युलेशन आहेत जी कुठे बघायलाही मिळत नाहीत। चित्रमय जगत असू देत, सह्याद्री असू देत किंवा इतरही खूप चांगल्या जुन्या ग्रंथांचे आपल्याकडे कलेक्शन अतिशय चांगलं आहे। त्या काळचा आरसा म्हणता येईल अशी खूप छान पुस्तकं आपण जपून ठेवलेली आहेत आणि आमच्या आधीच्या ज्या काही कमिटी होत्या त्यांनी हे काम केलं, आम्ही ते पुढे कंटिन्यू करत आहोत। नक्कीच तुमचं सुरुवातीला नाव सांगायला? नमस्कार, माझं नाव सारंग लेले, मी विद्यमान कमिटीमध्ये या वाचनालयाचा अध्यक्ष आहे। नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने या ग्रंथालयाचं काम तुम्ही पुढे नेत आहेत। स्टाफ वर्ग आहे, आपण पुढे जाऊया। नमस्कार। अतिशय जुनी आपल्याला ग्रंथसंपदा पुस्तकं या ठिकाणी बघायला मिळत आहेत। या वाचनालयाची आपण बघू शकतो या ठिकाणी कशा पद्धतीने पुस्तकं लावलेली आहेत आणि ही खूप जुनी आहेत। नमस्कार। नमस्कार। आपण या वाचनालयाची मी कार्यवाह आहे, वरुण पुरंदरे। अच्छा, मला सांगा या वाचनालयात सर्वात जुनं असं कोणतं पुस्तक आहे? अशी तर बरीच जुनी पुस्तकं आहेत पण त्यातल्यात हे एक 1891 सालचं, हे 1899 सालचं एक आहे। त्यानंतर आपण बघू शकता 1911 साली म्हणजे पुरुषांचे बंड नावाचं एका महिलेने लिहिलेलं पुरुषांच्या प्रश्नावरती आधारित असं एक नाट्य आहे। त्यानंतर गझेट आहे। आगाशी गावातील आमचे एक गृहस्थ होते, त्यांनी 1911 साली लिहिलेलं एक पुस्तक आहे आपल्याकडे। पांडुरंग जनार्दन पाध्ये नावाचे गृहस्थ होते। त्यांनी एक कशावर लिहिलेलं पुस्तक लिहिलेलं स्वरव्यंजन व्यवस्था। अच्छा, अशी असं तर बराच साठा आहे आपल्याकडे। आम्ही आता सध्या मागणी करत आहोत की आम्हाला डिजिटलायझेशन करायचं आहे या सर्व पुस्तकांचं, जेणेकरून हे आपल्याकडे पुढच्या पिढीपर्यंत नेता येईल जसं आहे तसं। शासनाकडून काय शासनाशी बोलणं झालेलं आहे। इव्हन आम्ही महापालिकेशी आणि आमदारांशी सुद्धा टचमध्ये आहोत, ते सुद्धा पाठपुरावा करतायत आम्हाला ही सगळी निधी मिळवून देण्यासाठी। पाठिंबा मिळते? हो नक्कीच। अशा चांगलं काम करताय तुम्ही, अगदी म्हणजे हा ठेवा, हा जपण्याचं काम आहे चांगल्या पद्धतीने आणि नक्कीच शासन स्तरावर आणि आम्ही एनडीटीव्हीच्या माध्यमातून देखील याच्यासाठी पाठपुरावा करणार आहोत आणि करावा। शासनाने याच्याकडे लक्ष देण्यासाठी आम्ही नक्कीच सांगू। ठाणे डिस्ट्रिक्ट गॅझेट याच्यामध्ये तर तिथे सर्व तत्कालीन जी गावं होती त्यावेळेचा
ठाणा जिल्हा, त्यांची माहिती, नकाशा, त्यानंतर तेव्हाचे समाज कुठून ओके. आले, कसे आले, त्यांचं राहणीमान कसं होतं, त्यांचं जगण्याचं साधन जे काय होतं, ते सर्व त्याची माहिती आपल्या ह्या गॅझेटमध्ये आहे. हे नक्कीच. सुद्धा पुस्तक आता दुर्मिळ झालेलं आहे. हे एक बरीच अशी पुस्तकं आहेत तशी तर जी आता आउट ऑफ सर्क्युलेशन झालेलं आहे. जसं काय आता हे गावगाडा नावाचं पुस्तक आहे. हम्म, हे हम्म, 1915 सालचं आहे. हे आता आउट ऑफ सर्क्युलेशन आहे, कुठेच तुम्हाला सापडणार नाही. अशाच पुस्तकांचं डिजिटलायझेशन करून ते सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा मनसूबा आहे. नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने आपलं काम सुरू आहे. आपण पाहू शकतोय या ठिकाणी. चित्रमय जगत हे खूपच जुनं आणि हो. हे आहे. याच्यात काय याचं वैशिष्ट्य काय आणि काय सांगाल काय काय आहे याच्यात? ह्या चित्रमय जगत हे आमच्याकडे सगळ्यात जुनं एडिशन सगळे प्रकार आमच्याकडे आहेत. 1915 हे पहिलं म्हणजे सगळ्यात जुनं आमच्याकडे पुस्तक आहे. आणि हे आमच्या वाचनालयाने जतन करून ठेवलेले आहेत. एवढी वर्ष ही सर्व पुस्तकं 110 वर्ष आणि पुढच्या पिढीला सुद्धा ही वाचता यावीत हाच आमचा मनसूबा आहे. आणि सरकारची सुद्धा आम्हाला ह्या प्रकारामध्ये आम्हाला मदत होत आहे. सगळं डिजिटलायझेशन होणारच आहे. सगळ्यांनी सर्व वाचकांनी याचा लाभ घ्यावा एवढीच माझी इच्छा आहे. नक्कीच हा जो अमूल्य असा ठेवा आहे हो. याचा लाभ म्हणजे सहसा कुठे भेटत नाहीये ते आणि हे जतन करून ठेवण्याचं काम तुमच्यासोबत शासनाने देखील याच्यात पुढाकार घ्यावा. हो. खूप चांगल्या पद्धतीची माहिती या चित्रमय जगत याच्यामध्ये आहे. तर अशा पद्धतीने हा जी समृद्ध ग्रंथसंपदा आपण पाहू शकतो. याच्यात मोठमोठ्या लेखकांचे पुस्तकं आहेत. 1910 साली पुण्यात प्रकाशित झालेलं चित्रमय जगत हे महाराष्ट्रातील एक महत्वाचं आणि आघाडीचं मासिक होतं. त्या मासिकाचे काही अंक आहेत. काय सांगाल या चित्रमय जगात कोणकोणती विशेष वैशिष्ट्यपूर्ण अशी माहिती आहे? चित्रमय जगताचे आपल्याकडे 1915 ते 1940 इतक्या मोठ्या स्पॅनचे अंक आहेत. तुम्ही त्याची स्पेशालिटी बघू शकाल की 1914 साली जे पहिलं महायुद्ध चालू झालं त्या पहिल्या महायुद्धाचं कव्हरेज कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर हे जे फार मोठे लेखक आहेत त्यांनी केलं होतं. आणि चित्रमय जगताच्या बऱ्याच अंकांमध्ये त्यांनी अगदी युद्ध संपेस तोपर्यंत त्यांनी ते कंटिन्यू केलेलं आहे. आणि असे आपल्याकडे जे अंक आहेत ते त्याच्यामध्ये आहेत. आणि या अंकांमध्ये बरीच माहिती आहे. समाज मनाचा त्यावेळेचा आरसा असं म्हणता येईल असे खूप चांगले अंक आणि खूप चांगली माहिती त्या त्या काळच्या चित्रमय जगतच्या अंकामध्ये आहे. नक्कीच खूप महत्वाची आणि जुनी माहिती म्हणजे महायुद्धाची स्थित्यंतरे आहेत. अजून आणखी बरेच काही आहे. बघूया खूप चांगल्या पद्धतीची ही माहिती आहे. पुढे आपण 1932च्या ऑलिम्पिकचे फोटो आहेत आपल्याकडे. 1932च्या ऑलिम्पिकचे. हो. हा चित्रमय जगताचा अंक जो आहे तो 1932 आहे. ॲडॉल्फ हिटलर 1929 साली त्याच्यानंतर ज्याने राज्य काबीज केलं किंवा सरकारमध्ये तो सामील झाला आणि त्याच्यानंतर ॲडॉल्फ हिटलरची माहिती त्या काळच्या 1932 सालच्या अंकात आपण इकडे दिलेली बघू शकतो. ऑलिम्पिकचं तुम्ही म्हणाल? हो. 1926 मध्ये. 1926च्या ऑलिम्पिक. 1932च्या. नक्कीच 1932च्या ऑलिम्पिकचे देखील माहिती या ठिकाणी अंकात आहे. काही वाचक वर्ग आहेत आपल्या सोबत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. अशा परिस्थितीत
हे सुंदर असं वाचनालय आणि त्याची वाचक संख्या देखील भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. पुस्तकांची संख्या पण भरघोस आहे. काय पण सांगाल त्याबद्दल? नाही, वाचन संस्कृती लोप चाललेली आहे ह्या मताशी मी काही सहमत नाहीये. कारण आता पुण्याला डिजिटलायझेशन. नाही, पुण्याला ज्या वेळेला हे प्रदर्शन भरवलेलं होतं हा. त्यावेळेला लाखो लोकांनी, त्या तरुणांनी, मी तर म्हणेल तरुणांनी त्या प्रदर्शनाला भेट दिली आणि अतिशय उत्तम प्रकारे असं हे या ठिकाणी प्रतिसाद दिला. प्रतिसाद तरुणांकडून मिळालेला आहे. त्यामुळे वाचन संस्कृती लोप चालली ह्या मताशी मी म्हणजे काही एका सहमत कुठेतरी चाललेली आहे. खूप ते चांगली वेळे गोष्ट आहे. हा. म्हणजे ही वाचन संस्कृतीचा ही उभारी मिळते त्याच्यासाठी हा एक मोठा हा खरोखर. आणि हा ग्रामीण आमचा तसा अजूनही काही डेव्हलप झालेला भाग नाही आहे, ग्रामीण भाग आहेत आणि सर्वसामान्य मुलांना पुस्तकं विकत घेणं शक्य होत नाही. अशा वेळेला ही लायब्ररी आहे, ही आमची लायब्ररी मुलांना उत्तम प्रकारची पुस्तकं दरवर्षी नवीन नवीन अशी पुस्तकं उपलब्ध करून देते. मग ती तरुणांची उसवण सारखं जे पुस्तक आहे बघा, हेही पुस्तक आम्ही या ठिकाणी लायब्ररीमधून उपलब्ध करून दिलेलं आहे, की आता जे प्रकाशित झालेलं आहे आणि अतिशय लोकप्रिय असं झालेलं आहे पुस्तक. आम्ही आमच्या लायब्ररीमधून म्हणजे प्रेक्षकांनी, वाचकांनी डिमांड केल्यानंतर ताबडतोब ते पुस्तक वाचनालयात आम्ही वाचकांसाठी उपलब्ध करून देतो. म्हणजे आम्हाला ते उपलब्ध मिळतं. नक्कीच अतिशय वाचकांसाठी एक पर्वणीच म्हणावी लागेल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आणि जो वाचनाचा आणि ग्रंथ संपदेचा समृद्ध असा इतिहास आहे तो या वाचनालयाने जपण्याचं काम गेल्या अनेक वर्षांपासून केलेलं आहे. आणि विशेष महत्वाचं म्हटलं तर तरुणांनी ही जी आता ही धुरा आहे ती या गावातल्या तरुणांकडे आहे आणि त्याचं व्यवस्थापन देखील आपण पाहू शकता किती सुंदर पद्धतीने केलेलं आहे. तर अशाच पद्धतीच्या महत्वाच्या वसई पालघर मधल्या आपल्याला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी एनडीटीव्हीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला नक्कीच आणणार आहोत. एनडीटीव्ही मराठीसाठी महेश गोहिलसह मनोज सातवी.